मित्रांनो, आपल्या भारतीय लोकांना सनरूफचं खूप फॅड आहे, पण याचे फायदे आणि तोटे माहिती आहेत का? पहिल्यांदा जाणून घेऊया पॉझिटिव्ह. सनरूफ एक आहे ना ॲस्थेटिक, म्हणजे एक प्रीमियम लुक तुमच्या गाडीला देतं. दुसरा याचं रिसेल व्हॅल्यू गाडीची वाढून जाते. नंतर मित्रांनो, जे आपण AC चालू करतो ना, तेव्हा सनरूफमधून हवा आहे ना बाहेर जाते, म्हणजे एक प्रकारचं व्हेंटिलेशन काम करतं. ACवरचा जो ताण आहे ना तो सुद्धा कमी होतो. याच्यानंतर मित्रांनो येतो, जेव्हा तुम्ही लाँग ड्राईव्हला जाता ना, तेव्हा सिनिक व्ह्यू असतो ना, तो बघण्याची मजाच वेगळी असते. म्हणजे तुमचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एक नेक्स्ट लेवल होतो. पण मित्रांनो, याचे तोटे काय आहेत? नंबर 1 पहिला आहे, जे सनरूफ व्हेरियंट आहेत मित्रांनो, ते कॉस्टली असतात. दुसरं, इन्शुरन्स प्रीमियमसुद्धा वाढू शकतो. तुम्हाला रेग्युलर या सनरूफचं सर्व्हिसिंग करावं लागतं, किंवा मोटर जाम होणे, ओके, सनरूफ लिकेज होणे, या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. सनरूफची जी ग्लास असते मित्रांनो, ठीक आहे, ती एवढी स्ट्रॉंग नसते, ती तुटू शकते ॲक्सिडेंटमध्ये. जो उन्हाळ्यामध्ये तुम्ही सनरूफ वापरताना, तेव्हा आहे ना गाडी आतमध्ये भयानक जास्त गरम होते, तेव्हा तुम्हाला फिल्मसुद्धा लावावी लागते. तर आपल्या भारतामध्ये खरंच सनरूफची गरज आहे का नाही, तुम्हीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे होते प्रॉज आणि कॉन्स आपल्या सनरूफचे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.